वायफाय पण आहे. वायफाय मध्ये स्लो झालं की ह्याला कनेक्ट होतं. होतोय ना? हो. हां ओके झालं 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 ना हे क्षमा करा, थोडा घोळ झाला. सांगण्याचा मुद्दा इतकाच की भगवंतानी जे किंवा आपल्या संस्कृतीने जे काही सिद्धांत मांडून ठेवले ते अतिशय सनातन म्हणजे अतिशय शाश्वत, आजच्याही काळात लागू पडणार आहे. त्याच्यात बदल अजिबात विश्व चालूपर्यंत होणारच नाही. तर आजचे आपले नियम आपण बघितले की आपल्यालाच हसू येतं नाही का. आपण अगदी कितीही भले विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगाच्या नावाने कितीही उदो त्यांना डोक्यावर घेत असलो, अर्थात निश्चितपणे तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग आहेच, कारण हे कीर्तन सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच चाललं. पण ते अंतिम आहे असं आपण समजून चाललो तर ते फसवं आहे. साधा विचार आहे, कोरोनाची महामारी आहे. एक लसीचा डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी बुवा तुम्ही दुसरा डोस घ्यायचा. एकदा सिद्धांत झाला, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं बरं का. महिन्याभराने डोसांची कमतरता आली नाही, आता काही 48 दिवसानंतर सुद्धा घेऊन चालेल. ठीक आहे, एखाद्या उणीव काही नाही, आता अगदी पक्के, त्या पलीकडे काही जायचंच नाही. काय सांगितलं, ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामत क्रोधोभिजायते. विषय चालला होता भोगे रोग भयम. बराच वेळात विनोद आलेला नाही म्हणून थोडासा इकडे स्पर्श केला. पण या विषय भोगांमध्ये आपल्याला त्याची संग लागतो, त्याची चटक लागते आणि संगात संजायते कामः, ते आणखीन घेण्याची वृत्ती. कामः म्हणजे एका ठराविक विशिष्ट भावना असा त्याचा अर्थ नाहीये. तर कोणचीही वासना ह्याच्या याला म्हणायचं काम आणि ते पूर्ण झालं नाही की कामत क्रोधोभिजायते. कुठलाही माणूस घ्या, आपली इच्छा पूर्ण झाली नाही की त्यांना कुठेतरी मनाच्या पातळीत अगदी तो व्यक्त होणार नाही भले, पण त्याला क्रोध येतो, राग येतो. हे आपलं पूर्ण झालं नाही आणि त्याची त्या दिशेने वाटचाल उलट्या दिशेने काही वेळा सुरू होते, नाशाच्या दिशेने, काही वेळा प्रगतीच्या दिशेने होते. तो भाग वेगळा. क्रोधात भवती सम्मोह. माणसाला क्रोध आला की बुद्धीवर एक पटल येतं समूहाचं आणि आपण काय करतोय आणि काय नाही हे त्याला अजिबात सुधारत नाही. सम्मोहात स्मृती विभ्रम. सम्मोह तर जो कायम राहिला तर स्मृती विभ्रम होतो, आपली बुद्धी चालेनाशी होते आणि स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो आणि बुद्धी नाशात प्रणश्यती. नुसता नाश नाहीये, प्रणश्यती. प्र हा उपसर्ग लावल्यानंतर एखाद्याचं अधिक उग्र रूप समोर येतं. शांत प्रशांत म्हणजे अधिक शांत. तसं नाश नुसता नाहीये, प्रणश्यती. अति नाशाच्या गर्तेत माणूस ढकलला जातो. आपल्या आजूबाजूला वर्ष झाले अनेक उदाहरणं सापडतात की एखाद्याच्या व्यसनाला एखादा माणूस लागतो आणि ते व्यसन पूर्ण झालं नाही की माणसाला आत्महत्या करावीशी वाटते. हे सगळं कुठून आलं हो? हे सगळं याच सिद्धांतावरनं आलेलं आहे. या सिद्धांताच्या बाहेर काही आहे का मला सांगा. त्यामुळे भोगे रोग भयम, भोगानी रोगाचं भय असतं, काहीतरी वाईट होण्याचं भय असतं. कुलेच्युती भयम, जर उच्च कुळामध्ये जन्माला आला की त्याचं अधःपतन. म्हणजे मुळातच जर मी एखाद्या उच्च कुळामध्ये जन्माला आलेलो असेल आणि आपण जर त्याला साधेसं कृत्य केलं नाही तर साहजिकच त्या कुळाचं अवमूल्यन होणार, ती भीती असते. आपण आपल्यावरती जबाबदारी येते. कुलेच्युती भयम, त्याचं अधःपतन होण्याची शक्यता असते. हे कुठल्याही राजकीय चालू परिस्थितीवर भाष्य नाहीये बरं का. मोठ्या कुळात जन्माला येऊन सुद्धा नाही. मध्यंतरी व्हॉट्सअपला एक विनोद वाचला की ते म्हणे एक मसाल्याची जाहिरात लागायची, अशोक सराफ काम करायचे. त्यांचं श्राद्ध म्हणजे ते फोटोत असतात अशोक सराफ, प्रत्यक्षात नसतात. ते गेले तसं दाखवलंय. पण त्यांचा मुलगा जेव्हा त्यांना दावभो करतो त्यावेळेला त्यांना आवडता मसाला त्याच्या भाजीत घालत नाही आणि म्हणून ते प्रसन्न होत नाहीत वगैरे वगैरे. त्याच्या पुढ्यात आवडत्या मसाल्याचा तो पदार्थ ठेवल्यानंतर त्या फोटोतनं ते अशोक सराफ बाहेर येतात आणि त्याच्या डोक्यावर टपली मारतात. अशी एक जाहिरात होती. म्हणाले असं जर खरोखर होत असतं तर आज महाराष्ट्रात एका माणसाची काही खैर नव्हती बरं का. आपला मुलगा असून सुद्धा आपण जे करून ठेवले त्याच्यावर पाणी घालण्याचं काम काही मोठ्या कुळातले जन्माला आलेले लोक सुद्धा करतात. त्यामुळे त्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा अधःपतन होण्याचं भय असतं. दुसरा विषय. तिसरा,
वित्ते नृपालाद भयम. पैसा 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 हे साधन निश्चित आहे, पण काही काळानंतर त्या पैशाचं साध्य कधी होऊन जातं हे आपल्याला कळत नाही. पैशासाठी पैसा जमवतो आणि मग इन्कम टॅक्स ऑफिसर आपल्या घराशी येतो. म्हणून तेव्हापासून ठरवून टाकायचं 100 कोटी नको आणि 200 कोटी नको, अजिबात कशाच्याही मागे लागायचं नाही तर मग सगळे ऑफिसर आणि सगळी चौकशी मागे लागते. वित्ते नृपालात भयम. अति पैसा आला की राजाची धाड, राजाची चौकशी आपल्या मागे येणारच. त्या काळी राजा, आता कोणी असतील त्या शासन व्यवस्था त्यानुसार. वित्ते नृपालात भयम मौने दैन्य भयम. मौनात सुख आहे. आपल्याकडे म्हणतात मौनम सर्वार्थ साधनम. तशा एका दृष्टीने ते चुकीच आहे की माणूस आयुष्यभर जर मौन बाळगत राहिला तर दैन्य येतं, लोक त्याला विचारत नाही सहसा. म्हणून काही वेळेला आपला स्वाभिमान जेव्हा प्रगट करायची उगाचच नाही, खरोखर जेव्हा वेळ येईल तेव्हा माणसाने निश्चितपणे करावं. तेव्हा मौन आपलं सोडावं आणि समाजाच्या कल्याणासाठी जर चांगलं काही असेल तर ते बोलावं, म्हणजे दैन्य नाहीसं होतं. मौन हे दैन्य भयम. मौन पाळायचं ठरवलं तर तिथूनही भय आहे. बुवा म्हणाल विषय भरकटतोय की काय? नाही. मी जेव्हा विषय जोडेन तेव्हा आपल्याला असं वाटेल की हे सगळं तिथेच आजूबाजूला सगळं घुटमळतं. मौने दैन्य भयम बले रिपू भयम. बघा साहजिक आहे, आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्था असेल किंवा देशाचं कोणतंही बळ असेल तर ते वाढायला लागलं की आजूबाजूची शत्रू राष्ट्र जी असतात त्यांच्यात खलबत चालायला लागतात. तिथे आपले शत्रू निर्माण होतात, ते शत्रू आपलं बळ वाढवायला लागतो आणि विनाकारण आपल्या संरक्षणासाठी लागली तर म्हणून ठेवलेली शस्त्र कधीतरी युद्धासाठीच बाहेर काढावी लागतात. म्हणून बले रिपू भयम. बळ नसावं का? असावं, पण त्याच्यापासूनही पूर्ण सुख आहे का? नाही. त्याच्यापासून उलट शत्रू वाढून आपल्याला डोक्याला तापच. रूपे जराया भयम. आपण रूप कितीही नटवत जरी गेलो आपल्या तारुण्यामध्ये तरी कधीतरी वृद्धत्व येणारे, म्हातारपण येणारे आणि ते आपल्याला त्या रूपापासून दूर नेणारे, ते आपण रूपाचे कुरूप होणार. त्याच्यानंतर शास्त्रे वाद भयम. शास्त्र मोठी शिकून जर आपल्याला सुख अनुभवायला मिळत असेल, असं वाटत असेल तर ते आहे का? नक्की हो नाही. शास्त्रे वाद भयम. अनेक मोठमोठे शिकलेले, शास्त्र जाणणारे शास्त्रज्ञ, आता इथे शास्त्रज्ञ म्हणजे तत्वज्ञ असा अर्थ घेऊया, त्यांना वादाचं भय. कोण कधी प्रश्न उगारेल आणि कोण आपली विकेट दवडेल सांगता येणार नाही. अशीच एक गोष्ट, एक बुवा गेले होते कुठल्या तरी कीर्तनात, कुठल्या तरी गावात कीर्तनासाठी, आणि कीर्तनकार म्हटला की त्याला बऱ्याच कला अवगत असाव्या लागतात. समर्थांचं कीर्तनावरचा एक समासच अख्खा लिहिलेला आहे की कीर्तनकाराला काय काय यावं. निरूपण, उत्तम वेदांत गायन हे तर यावंच, अगदी मान्य आहे, पण दोन्ही वाद्यांचं ज्ञान असावं. ते बेसूर कुठे आहेत असले तर ते आपल्याला कळता यावं. या सगळ्याच, ती वाद्य वाजवता काही प्रमाणात आली पाहिजे, ती लावायची कशी कळली पाहिजे. अनेक मोठी यादी. ज्योतिषशास्त्राचं थोडंसं ज्ञान असावं. बरीच यादी सांगितली. आणि पूर्वी खरंच तसे कीर्तनकार अशी अतिशय चौरस असायचे. सगळ्यातलं थोडी पुंजी ज्ञानाची जमवलेली असायची. तसेच कीर्तनकार एका गावात गेले आणि कुठेतरी विषय चालला होता गणपतीचा, गणेश चतुर्थीचा, आणि उपवास वगैरे हा विषय चर्चेत आला. दुसऱ्या दिवशी एक माणूस विचारायलाच गेला त्यांना. त्यांनी फारसं काही वाचन किंवा कधी पंचांगाशी अभ्यास आलेला नाही. बुवा एक शंका विचारू का म्हणाले. तो विचारा ना म्हणाले. शंका अशी आहे, चतुर्थीच्या दिवशी जर एकादशी आली तर करायचं काय? बुवा म्हणले चतुर्थीच्या दिवशी एकादशी आली तर काय करायचं? बुवा म्हणाले असं कधी शक्य नाही हो. चतुर्थीच्या दिवशी एकादशी मध्ये 7 दिवसाचा अंतर आहे. चतुर्थीच्या आधी तरी एकादशी येईल 8-10 दिवस किंवा नंतर तरी 7 दिवस येईल. चतुर्थीच्या दिवशी ते काय मला माहित नाही म्हणे. चतुर्थीच्या दिवशी एकादशी आली तर करायचं काय? ह्याचं तुम्ही उत्तर द्या. बुवांनी किती परोपरीने समजावून दिलं. अरे नाही, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी आणि मग एकादशी येते. आज एकादशीच आहे ना. चतुर्थीच्या दिवशी एकादशी शक्य नाही आणि एकादशीच्या दिवशी चतुर्थी शक्य नाही. ते मला काही त्यातलं कळत नाही हो. पण आली समजा तर करायचं काय? बुवा भिलंदर होते हो, चतुर होते. चतुर असावंच लागतं. कोण कधी काय प्रश्न विचारेल सांगता येणार नाही. बुवा म्हणाले असं ऐकत नाहीये का?
असं करायचं. चतुर्थीच्या दिवशी एकादशी आल्यानंतर घरी बायकोला आपल्या असं सांगायचं की लोण्याची भजी तुपात तळून खायची. पंढरीनाथ महाराज की जय. लोण्याची भजी करायची आणि तुपात तळून खायची. जा म्हणाले. शास्त्र आलं की वादाची आणि ह्या सगळ्याची भय हो या माणसाचं. आजही अनेक माणसं चर्चा मोठे मोठे प्रकांड पंडित करतात आणि त्यांचं एकमत होत नाही. नेमकं भगवंतांना गीतेत काय म्हणायचं होतं, नक्की कृष्ण आहेत, एक तीन आहेत, ह्याच्यावर वाद आणि वाद शेवटी टोकाला जातात. म्हणून शास्त्रे वाद भयम. शास्त्र शिकून सुद्धा काही प्रमाणात दुःख पदरात घ्यावंच लागतं, कशाचं तरी भय. शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम. माणूस सर्व गुण संपन्न असला तरी सुद्धा खल वाढण्याची शक्यता जास्त असते. त्याचे शत्रू वाढतात, लोकांना पाहवत नाही. एखाद्या माणसाला समजा कीर्तनही उत्तम करता येत असेल, गाता उत्तम येत असेल, तबला उत्तम वाजवता येत असेल, पेटी उत्तम वाजवता येत असेल, सर्व गुणसंपन्न माणूस, पण लोकांना ते पाहवत नाही. मग लोक काही बहकायला सुरुवात करतात. काय आता हे तबला पेटी सगळं आलंय, आता नाचायला पण घ्या. जय जय रघुवीर. हे बोलणं योग्य आहे का हो? नाही. त्या माणसाचा त्याच्यात दोष नाहीये, पण हे भय कुठेतरी पदरात पाडून घ्यावं लागतं. आणि शेवट सगळ्यात मोठा सिद्धांत काय कृतांतात भयम. सगळ्यात महत्वाचं, या शरीरासाठी आपण माणूस जेव्हा धडपडतो तेव्हा कधी ना कधी याचा नाश होणार आहे, हे पक्क गृहीत धरून ठेवावं लागतं. मग करायचं काय? संतांपाशी जायचं. सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळही बैसावे. आणि संत आपल्याला बरोबर वाट दाखवतात आणि संतच आपल्याला सांगतात. नामदेव महाराजांचं अभंग आहे हा. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी, सुखा लागी करीसी, सुखा ओ सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीची जाया एक वेळ, तरी तू पंढरीची जाया एक वेळ, तरी तू पंढरीची जाया एक वेळ, जाई एक वेळ, जाई एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप, मग तू अवघाची सुख रूप. काय सांगितलं संतांनी? मग तू अवघाची सुख रूप होती आणि मग तू अवघाची सुख रूप होती. जन्मजन्मीचे दुःख विसरशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी, दुःख विसरशी, दुःख विसरशी. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी, सुखा लागी करीसी, सुखा लागी करीसी तळमळ. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. या सगळ्यांच्या आश्रयाला मनुष्य गेला, पण तरी सुद्धा सुख वाट्याला आलं नाही. आयुष्यात दुःखच वाट्याला आलं. कशाचं ना कशाचं तरी भय मागे लागलं. म्हणून अतिशय शेतावर काम करणारा गरीब शेतकरी असला ना तरी त्याचं उत्तर काय काय म्हणताय हो, कसं काय चाललंय, काय मस्त चाललंय, शांत चाललंय, त्याच्याकडे उत्तर अतिशय समाधानकारक असतं. पण हेच जर कोणत्या मोठ्या श्रीमंताला विचारायला गेलो, 10 मजली इमारत आहे, गाडी खाली 10 पार्क मध्ये आहेत, पार्किंग मध्ये 10 गाड्या, त्याला विचारायला गेलं तर त्याच्या चेहऱ्यावर आठे येतं. तो चाललंय चाललंय आपले पुढे दिवस चालले. शेवटी जाऊन तो पस्तावतोच, कारण ह्याच्या मागे भयच जास्त आहे हो. पण मग अगदी वेदांपासून वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र सगळ्या आचार्यांनी, सगळ्या साधू संतांनी आपल्या साहित्यामध्ये आपल्याला जे काही सांगून ठेवलं ते अंतिम तात्पर्य एकच. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवद्गीतेने सांगितलं तेच. सुख वसे तुझे पायी, सुख अनुपम संतांचे चरण. किती दाखले द्यायचे हो. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. खरं सुख, सुख ज्याला म्हटलेलं आहे ते यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंताने सांगून ठेवलंय की जिथे गेल्यानंतर माणसाला परत यावंसं वाटत नाही आणि यावंसं वाटलं तरी येत नाही, ते अंतिम धाम परमतत्व जे काही म्हणून सांगून ठेवलेलं आहे वेदांनी, श्रुतींनी,
संतांनी ज्याला पांडुरंग म्हटलं, रामाचा अवतार म्हटलं, आणि भक्ताच्या इच्छेसाठी भक्त जे इच्छिल त्या रूपात प्रकट होणार ते तत्व आहे ना, त्यापाशी सुख आहे. जे सर्वत्र भरलेलं आहे त्यापाशी जावं आणि तिथून सुख मिळवावं. पण मग प्रश्न असा पडतो की सुख मिळवायचं मग कशापासून मिळवायचं? मार्ग सांगून ठेवले 4: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग. आज योग मार्गाचा दिवस. अनेकांची अशी गैरसमजूत होते की योग म्हणजे फक्त प्राणायाम असेल किंवा आसन विशिष्ट असतील तेच का? नाही, तर ह्या योगाच्या 2 पायऱ्या म्हणू शकतो आपण. तिकडे जाण्याची आता गरज आहे. अष्टांग योग सांगितले, 8 अंग, त्यातले 2 अंगांचीच लोकांना आत्ता ती सुद्धा 2 वर्षापूर्वी माहिती झाली, प्राणायाम आणि आसन. पण अष्टांग योग किती सांगितलाय हो? यम नियम आधी पाळायचे, नंतर यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. असो, तो वेगळा मार्ग, तो सगळ्यांच्या पचनी पडणारा मार्ग नाही. ज्ञान मार्ग ह्याचे सुद्धा सगळे अधिकारी नाही. आपलं प्रारब्ध असेल तर त्या ज्ञानाने आपल्याला भगवंताचं ज्ञान होतं, वेदांत. कर्म मार्ग सुद्धा लोक म्हणतात कर्मात देव पाहावा, पण तेही म्हणावं इतकं सोपं नाही. गीता रहस्य टिळकांचं भाष्य वाचून पहा. मग सगळ्यांना सोपं असलेला आधार गोंदवलेकर महाराजांसारख्या थोर संत महात्म्यांनी सांगून ठेवला. माझा राम सखा, मी रामाचा दास, नित्य बोलावे आणि हाची सुबोध गुरूंचा. रामा परते अनन्य मागावे, रामा पायी अनन्य मागावे, सुख वसे तुझे पायी. आणि हे जर मिळवायचं असेल, भक्ती मार्ग मिळवायचा असेल तर काय करायचं हो? काही करायचं नाही. जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती. संतांनी मागून ठेवलंय ते भगवंतापाशी रोज हात जोडून मागावं. मी देवा आयुष्यभर एवढ्या सुखासाठी धडपडतोय, प्रपंच तर मला एवढा आहे, परंतु सुख हाताला येत नाहीये रे. जे खरं सुख मिळेल ते तुझ्या पायाचा आश्रय, तुझ्या चरणांचा आश्रय मला दे. जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती, ऐसी दे संगती नारायण गोपाल कृष्ण महाराज की जय. काय मागून ठेवलं हो संतांनी? की ह्या सगळ्याच्या आश्रयाने मला सुख मिळेल असं मी पाहायला गेलो, पण काहीतरी हाताला भय आलं. आणि शेवट असं संतांनी सांगितलेलं पटलं बुवा मनाला की तुझ्या पायाशी सुख आहे, तुझ्या चरणापाशी सुख आहे. पण हे सुख मिळायचं ते असं सोपं आहे का? नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सुद्धा सांगून ठेवलं की ते भक्ती नावाचं बीज जर आपल्यामध्ये व्हावं असं वाटत असेल, सुरुवातीला भक्तीची व्याख्या सांगितली, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. माणसाच्या मनात प्रेमाचा कुठेतरी लवलेश असेल तर त्याला भक्ती नक्की साध्य आहे. फक्त ती कशी पाहिजे? परम प्रेम रूपा. मी आत्ताच्या 4 गोष्टी भरतृने सांगितल्या, 9 गोष्टी, त्याच्यात प्रेम जळलं तर भय वाट्याला आहे. पण परम प्रेम रूपा, जर भगवंतावर त्याची जर प्रेम जडलं तर ते सर्वोच्च पातळीचं ठरतं. आणि त्या प्रेमासारखं दुसरं प्रेमच कुठे नाही. म्हणून सात्व अस्मिन् परम प्रेमा. पण ते मिळतं कसं? तस्याः साधनाने गायन्ति आचार्याः. अनेक आचार्यांनी ते कसं मिळतं हे सांगून ठेवलं. पण भक्ती हा कुठला बाह्य उपचार नाही हो. आपण पूजा केली, काही 4 पाठ केले कुठल्या गोष्टीचे, तर ही बाह्य आपल्याला दिसणारी गोष्ट आहे, बाह्य साधन आहे निश्चित. पण भक्ती म्हणजे खरं काय असेल तर आतलं एक बीज छोटस ते फुलवायचंय आपल्याला. त्या प्रेमाला मोठं करायचंय आणि या सगळ्या विश्वावर प्रेम करायचंय, म्हणजेच भगवंतावर प्रेम करायचं. ते संतांनी आचरून दाखवलं, नाथ महाराजांनी आचरून दाखवलं. पुढे नामदेव महाराजांनीच त्या चरणाचा उल्लेख केलाय, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वाभूती ऐसी देई संगती. म्हणजे काय दुसरं तिसरं भक्तीच ज्ञानच. पण ते भक्तीचं बीज आपल्याला मोठं करायचंय. तस्याः साधनाने गायन्ति आचार्याः. त्याची साधनं काय? अनेक आचार्यांनी गाऊन ठेवली. कुठली? विषय त्यागात, संग त्यागाची. विषयांचा त्याग करून आहे, संघांचा सगळा त्याग करून आहे. अव्यावृत भजनात आहे, भगवंताचं भजन अखंडपणे चालू ठेवलं तर आहे. लोकेपी भगवत गुण श्रवण कीर्तनात आहे. अध्यात्म श्रवण, अध्यात्म कीर्तन हे करून ठेवल्यानंतर सुद्धा आहे. पण पुढे नारद असा शब्द वापरतात, मुख्यतस्तु महत् कृपयैव भगवत कृपालेशाद्वा. जर ती भक्ती आपल्याला मिळवायची असेल तर एक तर भगवंताचे पाय धरावे लागतात, भगवंताकडेच ती प्रीती मागावी लागते, भगवंताकडेच प्रेम
प्रभू तुझी आवडी मजला देई, कृपा कटाक्षे पाहुनी मजकडे अहम ममता मती नाही. त्याच्याकडेच मागावं लागतं. एक तर भगवत कृपा लेशाद्वा, नाही तर दुसरा पर्याय महत्वाचा, मुख्यतस्तु महत् कृपयैव. मोठ्या माणसांच्या संगतीत गेल्यानंतरच ती भक्तीची प्राप्ती होते. म्हणून आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल, तर त्या संतांच्या सहवासात जावं. त्यांच्या विचार करण्याची दृष्टी किती सखोल आहे ती अभ्यासावी, आणि ती विचार आपल्यामध्ये भिनवून घ्यावेत. आणि ते ज्या दृष्टीने विचार करतात त्यांच्याकडे काही नसते, एक वृंदावन असते, तुळशीच्या हातात एक भगवी पताका असते, पण तरी सुद्धा आनंदाने नाचत नाचत पायी चालत ते जाऊ शकतात. याचं कारण अंगात कुठेतरी भक्तीचं बीज त्यांच्या आहे आणि ते मुरलंय. म्हणून त्यांच्या सहवासात जाण्याची गरज आहे. ते फक्त त्यापासूनच येऊ शकतं. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. किती लोकांनी संतांच्या संगतीचं काय काय सांगून ठेवलंय हो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक माणूस सुखाच्या आशेने फिरत असतो. ते सुख पाहिजे असेल तर ते अनेक ठिकाणी जाऊन बसतो, अनेक ठिकाणी गोष्टी चाकून बघतो, पण त्याच्यापासून भयच आपल्याला येतं. मग शाश्वत समाधान कशापासून? संतांनी जे सिद्धांत मांडून ठेवले सगळे त्यापासूनच. भगवंताच्या त्याच्या कीर्तनामध्ये, त्यासाठी अर्पण केलेल्या कुठल्याही कलेमध्ये, कोणतीही कला असो, त्याला अर्पण केले किती पवित्र होते. ती भक्ती भावना जर मनात यावी असं वाटत असेल तर दुसरं तिसरं काही नाही. मुख्यतस्तु महत् कृपयैव भगवत कृपा लेशाद्वा. म्हणून भगवंताकडेच ते मागायचं असतं. आणि म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्याला मागायचं काय हे शिकवून ठेवलं. आपण भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भलतं सलतं मागू, पण नेमकं मागायचं काय हे साधू संतांनी शिकवून ठेवलं, ऋषी मुनींनी शिकवून ठेवलं, महात्म्यांनी शिकवून ठेवलं. असं मागणं कोणी मागितलं आणि कुठल्या भक्ताचं कल्याण झालं हे बघण्याकरता, दृष्टांता करता एक उदाहरण म्हणून आख्यानाकडे जाऊया. पण तत्पूर्वी महत्वाचं आपल्याला संतांनी काय मागायचं ते शिकवून ठेवलं. ते मागण्याकरता आपल्याला नामदेव महाराजांचं बोट धरावं लागतं. ते काय मागतात पूर्वपद्यामध्ये? जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, तुझे चरणी लागे माझी, ऐसी दे संत नारायणा. जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, चरणी लागे माझी. नामा म्हणे दिसो आत्मा सर्वभूती, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वभूती, नामा म्हणे दिसो आत्मा सर्वभूती. कैसा भ्रांत कैसा जागतिक संगीत दिवस आहे ना. कैसा कैसा कैसा
स्पर्धेप्रमाणे भगवंताचं सगळ्यांनी छान जिथे कुठे असाल बसले तिथून टाळी वाजवून छानपणे ताटपणे मधुर आवाजात भगवंताला आळवायचंय. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की कुरुक्षेत्रावरचा प्रसंग. एका छावणीमध्ये पितामह भीष्म आपल्या अंगावर युद्धामध्ये जे घाव झाले त्या सगळ्या सर्वांगावर झालेल्या घावांकडे स्वतः पाहतायत, तिचं निरीक्षण करतायत आणि मनात नाना विचार येत आहेत. घाव कुणी केले होते हो? प्रत्यक्ष त्यांचा नातू असलेला अर्जुन त्याच्या समोर स्वतः लढताना अंगाला झालेल्या जखमा. पण एक एक जखम जशी पाहत जात आहेत तसतस मनाला आणखीन अधिकाधिक आनंद होतोय आणि आठवणी ताज्या होतोय. एवढासा छोटासा अर्जुन होता, आजोबा करून मांडीवर खेळायला यायचा आणि ते धनुष्य पाहिल्यानंतर मागायचा खेळण्यासाठी धनुष्य. लहानाचा मोठा इथेच झाला माझ्या समोर, पण कालो ही दुरतिक्रम, हा काळाची गती कुणाला सांगून येत नाही. त्याप्रमाणे मोठा झाला आणि ज्याचे आपण लाड केले, ज्याला नाहू माकू घातलं, ज्याचे लाड पुरवले, त्या अर्जुनाच्या समोर मला त्याचा प्राण घेण्यासाठी, त्याच्या विरुद्ध उभं राहून युद्ध जिंकण्यासाठी आज उभं राहावं लागतंय. केवढ्या काळाची गती विचित्र झाली. पण ठीक आहे, आपल्या कुळ परंपरेला शोभा अधिकाधिक आणेल असंच काम तो करतोय. म्हणून एका बाजूला आनंद होतोय, एक एक जखम पाहावी तशी आनंद होतोय,
कसा अर्जुन युद्ध करतो, त्याचे दंड कसे बलदंड दिसतात, त्याच्या पुढे बसलेले गोपालकृष्ण कसा रथ हाकतात आणि एक एक अस्त्रांची कशी योजना तो करतो आणि समोरच्याला नामोहरम कसं करून टाकतो, कसा धनुष्य बाण वापरतो, खरोखर वापरतो, चिन्ह म्हणून नाही. जय जय रघुवीर, थोडस चटकीला स्पर्श, कसा तो धनुष्य बाण वापरतो खरोखर, याचा अभिमान अधिकाधिक भीष्मांना व्हावा आणि बघून मध्येच हास्यही चेहऱ्यावर यावे. असा प्रसंग चालू असताना त्या युद्धाचा 9वा दिवस, कौरवांच्या सेनेचे प्रधान सेनापती म्हणून भीष्म तिथे होते, पितामह, आणि इकडे पांडवांचा दृष्टद्युम्न, दोघांचेही सेनापती मागे हटले नव्हते. हे एका छावणीतलं दृश्य. आणि दुसऱ्या छावणीत 1, 2, 3 नव्हे 4 माणसे एकत्र आली होती. आणि 4 माणसे एकत्र आल्यावर काय होतं, चौकडी होती. ती कुठली चौकडी ते इथे म्हणायचं नाही, पण ती चौकडी एकत्र तयार झाली. कोण? कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन. म्हणती कवण्या मिसे करोन पांडुनंदन जिंकावे. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि चौथा दुर्योधन 4 एकत्र आले, चौकडी तयार झाली आणि चर्चा करायला लागले. चर्चा करायला एकत्र म्हणून आले, पण दुर्योधन एकटाच बोलतोय, बाकी सगळे शांत. तर राजा तोय, युवराज तोय. त्या काळचे युवराज बोलत असत फडाफडा, काहीतरी आणि काहीतरी घडत असे त्या युवराजांच्या बोलण्याने. त्यामुळे तो असा तडफडून राग आलेला बोलायला लागला. 9 दिवस झाले, कौरवांच्या सेनेतले अनेक अधिकाधिक लोक हे मारले गेले. भीमाने अर्धे अधिक कौरव 100 म्हणजे 50च्या वर कौरव मारून टाकले. सैन्याचा जास्ती खात्मा आपल्यात झाला. आपल्या सेनेमध्ये भीष्म, द्रोण, नवे त्याच्यापेक्षा अनेक पराक्रमी राजे जे प्रधान सेनापती म्हणून होऊ शकतात, असे अनेक मोठे सेनापती असताना सुद्धा आपलं सैन्य विजयी अजून झालेलं नाही. आपल्या सैन्याने सरशी मारलेली नाही. काहीतरी करायला हवं. कैक दिन मो कर्ण सुबल सह. मंत्र करत गुरु राजा. कोण जुगतसे पांडव अपने, जुग जुग कर रहे काजा. दुर्योधन एकटाच बोलतोय, बाकी सगळे दुःशासन, कर्ण आणि शकुनी शांत. मध्ये अनेक निमिषांचा काळ शांततेचा गेल्यानंतर शकुनी मामा फक्त एवढेच हसले. काही जण असं असतं की त्यांचं खाकरणं, हसणं, खाकरणं म्हणजे खोकला नसताना ते खाकरणं, हसणं किंवा डोळे मिटणं हे बरंच सूचन करणारं असतं, सूचक असतं. फार मोठं बोलत फार नाही, मितभाषी असतात, अल्पभाषी असतात, पण थोडस जरी काहीतरी केलं की लगेच त्याच्यातून काही ना काहीतरी सूचन होतं. म्हणाले, बोला मामाश्री, तुम्हाला बोलायचंय ना? खोकला येत नसताना खाकरलं म्हणजे बोलायचंय काहीतरी, बोला. शकुनी असे पेटले होते, बोलायला सुरुवात केली. अरे राजा, तू ह्याचं सगळं जबाबदारी घेतलीयस युद्धाची. युद्धाचे 9 दिवस झाले,
पण तरी सुद्धा भीष्मांसारखे पितामह आपल्याकडे प्रधान सेनापती असताना 50च्या वर कौरव मारले गेले, त्या भीमाने संपवले. आणि कालचा पराक्रम तर अगदी पाहण्यासारखा होता. अर्जुनाने त्या भीष्मांना रथाचं चाक थोडं सुद्धा पुढे आणून दिलं नाही. फार मोठं कौशल्य असतं. त्या सारथ्याकडे वाकड्या डोळ्याने पाहायचं नाही, पण तरी सुद्धा त्याला घोडा पुढे आणून द्यायचा नाही, रथ पुढे आणून द्यायचा नाही. अर्जुन ते कौशल्य बाळगून होता. काल सुद्धा अर्जुनाने इतकी भीष्मांच्यावर बाणांची झाडी लावली की भीष्मांना पुढे काही करता आलं नाही. सर्वांग जखमेने भरून गेलं त्यांचं. आपण नक्की हे युद्ध जिंकू ना. आपल्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्याकडे 7 अक्षौहिणी सैन्य असं असताना सुद्धा आज ते बाजी मारतायत. काहीतरी केलं पाहिजे राजा. नाही तर मी तुला सरळ सांगतो, या भीष्मांच्या मध्ये नक्की काहीतरी काळं आहे. तसा पहिल्यापासून तो लबाडच. देहाने आपल्याकडे पण मनाने त्यांच्याकडे पहिल्यापासून. आता हात त्याच्या प्रतिज्ञेखाली अडकलेले आहेत म्हणून तो आपल्याकडे युद्ध करतोय आपल्या बाजूने, पण तसा तो त्यांच्या बाजूनेच युद्ध करतोय. सेनापती बदल. दुर्योधना विचार करू लागला, सेनापती बदलायचा पण करायचं कुणाला. हा कर्ण तुझा प्रिय सखा, हा कर्ण तुझा प्रिय सखा. शकुनी महाराज बोलायला लागले, असता धरतोच व्यर्थ काळजीला. हा कर्ण तुझा प्रिय सखा, असता धरतोस व्यर्थ काळजीला. यशक्ती किती वर्णू, भीतो मनी आणताच. ही योजना चांगली. कर्णाने सुद्धा त्याला दुजोरा, तोपर्यंत पती कर, तोपर्यंत सेनापती कर. विचार पटला. सभा बरखास्त झाली आणि दुर्योधन एकटा बातचीत करण्यासाठी भीष्मांच्या छावणीमध्ये, त्यांच्या तंबूमध्ये येऊन दाखल झाला. नमस्कार केला. रात्र थोडी नव्हती, मध्यरात्र झाली होती. सूर्यास्ताला युद्ध थांबल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत जागर राहणं हे त्या काळात फार मोठं होतं. मध्यरात्र झाल्यानंतर भीष्म हे सगळा विचार करत फेऱ्या मारतायत, शतपावली करतायत. आणि त्याच वेळी दुर्योधन पुढे येऊन उभा ठाकला आणि नमस्कार केला. भीष्म विचारते झाले, का रे एवढ्या रात्री इथे? हो, कामच तसं होतं म्हणून आलो. चेहरा लाल दिसायला लागला होता भीष्माला. काय काम काढलंस दुर्योधना? दुर्योधन म्हणाला, आजोबा तुम्ही करता ते काही योग्य नव्हे. त्या 9 दिवसाच्या युद्धाच्या अनुभवानंतर माझं मत असं पक्क झालंय की तुम्ही नक्की पक्षपात करताय. तुम्ही आमच्याकडे शरीराने लढता खरे, पण मनाने पांडवांच्या बाजूने लढता. ते विजयी कसे होतात याकडे तुम्ही लक्ष जास्त देता आणि पहिल्यापासूनच तुमचा त्यांच्याकडे कल आहे, यात काही संशय नाहीये. आज 9 दिवस झाले. हो, अर्जुन भीम सोडा, साधा नकुल सहदेव संपला नाही तुमच्याच्याने. धृष्टद्युम्न त्यांचा सेनापती हा मागे हटला नाही. आणि आपल्यातले मात्र 50 कौरव संपले. त्या भीमाने एकट्याने मारले, तरी तुमच्यात ते कौशल्य नाही. हो, काय चाललंय काय? दुर्योधनाने किती वाईट शब्द वापरले. हो, आपल्या आजोबांकडे बघून हा शब्द वापरतो. एखादं नुकतंच जन्माला आलेलं बाळ, आईने त्याला छातीशी घ्यावं, पण ते बाजूला ठेवून दुसऱ्याच्या पोराला छातीशी धरावं, अशी तुमची गत झाली आजोबा. काय चाललंय काय तुमचं? अपमान झाल्यानंतर मात्र भीष्म संतापले. अरे हो हो, तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. माझे हात प्रतिज्ञेखाली अडकलेत खरे. पांडव विजयी होतायत आणि आपण कुठेतरी पराजय होतोय की काय आपला, असं हे वाटते. हे अगदी खरंय, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. तू माझ्या प्रामाणिकपणावर संशय घेतोस, ते बरोबर नाही. आणि त्या उपरच तुला सांगतो दुर्योधना, युद्ध जिंकण्यासाठी जी काही सत्तेची बाजू असावी लागते, धर्माची बाजू असावी लागते, न्यायाची बाजू असावी लागते, काही मोठ्या लोकांचे भगवंताचे आशीर्वाद मागे असावे लागतात. त्यातलं काय आहे तुमच्याकडे?
फक्त संख्या पण मोठे 11 अक्ष म्हणी, पण त्याच्यात जर चांगले माणसंच नसतील, प्रामाणिक माणसं नसतील, काही सत्पुरुषांचे आशीर्वाद जर त्याच्या मागे नसतील, तर कितीही संख्या वाढवून तुम्ही किती जिंकणार आहात? तापलेले बघितले. असं असेल तर हे घे धनुष्य तुझ्या ताब्यात, मी संन्यास घेतो आणि निघून जातो. भीष्म तापलेले बघितल्यानंतर दुर्योधनाला लगेच कळलं, आपण भाषा फिरवली पाहिजे, या बोटावरची त्या बोटावर केलीच पाहिजे. राजकारणी म्हटल्यानंतर आजचं वाक्य उद्याला लगेच बदललंच पाहिजे. हो बघा ना, यात काही चुकीचं नाही मी सांगते. निवडणुकीच्या आधी कशी वाक्य असतात लोकांची आणि नंतरची कशी असतात. मध्ये ते आलं होतंच एकमेकांना जोडून. आधी एक माणूस असा बोललाय, नंतर एक माणूस असा बोललाय. इकडचं तिकडे करता आलंच पाहिजे, या बोटावरची त्या बोटावर. दुर्योधनाने लगेच ओळखलं. आता आपल्याला जरा दमाने घेतलं पाहिजे. हो भीष्मांसारखे चिडून निघून जायचे म्हणजे कसं व्हायचं, आणि एक एक असेच निघून जायला लागले तर 2 दिवसात आपलं युद्ध शांत होईल. म्हणून जरा भाषा आवर्ती घेतली पाहिजे, आणि म्हणून लगेच मऊ भाषा केली. हो तसं नव्हे, पण ह्या 9 दिवसात जे युद्ध झालं आणि काल जो अर्जुनाने अतिशय मोठा पराक्रम दाखवला, त्यानंतर पांडवांच्या गोटातून अशा काही बातम्या कानी येऊ लागल्या की पांडव असं म्हणताय की काही नाही, आता भीष्मांचं वय झालं, भीष्माने हातातून धनुष्यबाण टाकून द्यावं, जपमाळ धरावी आणि निघून जावं काशी यात्रेला. आता बास करावा, त्यांच्याच्याने युद्ध होत नाही. अशा चर्चा कानी ऐकतायत. तुम्हाला ज्या पांडवांचा पुळका आहे ना, ते पांडव असं म्हणतायत. आणि भीष्मांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं. क्लिक झालं म्हणजे काय? काही शब्दांना इंग्लिश मध्येच अर्थ असतात ना. क्लिक झालं म्हणजे काय? क्लिक झालं म्हणजे काय? क्लिक झालं असं, त्याच्या पुढे काही सांगता येत नाही. तर लगेच डोक्यात आणि प्रतिज्ञाच घेऊन टाकली. इतिहासामध्ये भीष्मांच्या प्रतिज्ञा फार प्रसिद्ध आहेत. त्यातलीच ही एक प्रतिज्ञा, उद्या सूर्य अस्ताला जाईपर्यंत 5ही पांडवांचा नाश करून ही पृथ्वी निष्पांडवी करण्याचं प्रतिज्ञा मी आता घेतो. झालं समाधान दुर्योधना? हा भीष्म आहे, आणि ह्या भीष्माच्या प्रतिज्ञा कधी खोट्या होत नसतात. आणि दुर्दैवाने अशाच एका प्रतिज्ञेसाठी मला आज तुमच्या बाजूने उभं राहावं लागतंय. एवढा मोठा दैव दुर्मिळ असेल, पण ठीक आहे, ती प्रतिज्ञा पाळण्यासाठी दुसरी प्रतिज्ञा, उद्याच्या उद्या ही पृथ्वी निष्पांडवी करून टाकणार. दुर्योधनाला कुठेच हायचं वाटलं, बरं वाटलं. दुर्योधनाला कुठेच तरी हायचं वाटलं, आणि ठीक आहे आता झालं समाधान म्हणून परत जाऊ लागला. आणि दाराशी गेल्यानंतर आणखी एक सुचलं, परत आला. भीष्म विचारतात, काय रे परत का आलास? नाही, हे तुम्ही प्रतिज्ञा केलेत ती खरं आहे, पण त्यांच्याकडे काळा एक जो कृष्ण नावाचा जिन्नस आहे, तो ही प्रतिज्ञा खोटी करण्याकरता काय काय करू शकतो हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही ही जी प्रतिज्ञा घेतली ती फक्त ह्या छावणीपुरती मर्यादित राहील. या तंबूच्या बाहेर कुणाकडेही बातमी जाता कामा नाही, हे वचन द्या. हा दिलं तुला वचन, ठीक आहे, तुला हेच हवंय ना, दिलं. आणि पितामह भीष्म, आणखीन एक तुम्हाला विचारायचा प्रश्न असा की ही जर प्रतिज्ञा तुम्ही उद्या पुरा करू शकला नाही तर काय करायचं? एवढ्या टोकाला पोचतोस दुर्योधना? ठीक आहे, वाईट दिवस आलेत, आता काही इलाज नाहीये. दुसरी प्रतिज्ञा अशी करतो, जर उद्या निष्पांडवी पृथ्वी मी केली नाही तर स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेन किंवा युद्धात माघार करेन. म्हणजे तुझा रस्ता मोकळा, माझा रस्ता मोकळा. ठीक आहे, पण हे कळता कामा नाही कुणाला. असं एक शेवटचं सांगून दुर्योधन निघून गेला. पण ही बातमी कळणार नाही असं कसं होईल? ही सगळ्या छावणीमध्ये ही प्रतिज्ञा आणि हे सगळं बोलणं चालू असतानाच कानादीच्या बाहेरच्या बाजूला जो द्वारपाल होता तो कोण? तिथे होता एक दूत माधवाचा.
माधवाचा म्हणजे धावत गोपाल कृष्णांच्या पाशी गोपाल कृष्ण तडक तसाच तो दूत हेर तडक तो दूत युधिष्ठिराकडे धर्मराजाकडे गेला आणि धर्मराजांकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं झोपायच्या तयारीतच होते युधिष्ठिर महाराज 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 अशी बातमी आहे की भीष्मांनी उद्या निष्पांडवी पृथ्वी करण्याची प्रतिज्ञा घेतली परत बोल काय बोललास उद्या भीष्मांनी निष्पांडवी करण्याची प्रतिज्ञा घेतली भीष्मांनी घेतली ठीक आहे मजा पांघरून येऊन झोपी गेला हो कुल कुल म्हणजे किती असावं कुल पांघरून घेऊन झोपी गेला भीष्मांनी केली ना प्रतिज्ञा मी नक्की खरी होणार सगळ्या जगाचा विश्वास की भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा खोटी होऊच शकत नाही आपण काय करणार उद्या फार तर मरू किंवा आपल्याला युद्ध हारावं लागेल या पलीकडे तर काही आहे ती रात्र आपण झोपून घेऊ म्हणून झोपला आणि ही बातमी ऐकत 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 दासीने ऐकत शेवटी ती द्रौपदी पर्यंत ती बातमी येऊन पोहोचली आणि द्रौपदीच्या सौभाग्यावर घाला आल्यानंतर काय हो एकच गोष्ट आठवते ब्रह्मसूत्रामध्ये लिहिलंय ना ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्यः ज्या वेळेला परिस्थिती अशी येते पावसाचे दिवस आहेत सगळ्यांना त्यामुळे उदाहरण पटकन कळेल आभाळ भरून येणं ज्याला म्हणतात ना तसा भगवंत भरूनच यावा लागतो आपल्यावर आपत्ती आली की अनन्यपणे त्याला शरण जायचं म्हणजे भगवंत असा आभाळासारखा भरून पर्जन्यवत द्रष्टव्य तो भरून येतो भक्तासाठी आणि त्याला फक्त तोच दिसतो म्हणून गोपालकृष्णाकडे आले आणि कृष्णाची प्रार्थना करायला लागले कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोपाल कृष्ण महाराज म्हणून गोपाल कृष्णाची प्रार्थना केली गोपाल कृष्ण जिथे कुठे होते त्या कक्षामध्ये गेली आणि सांगू लागली कृष्ण तुला माहिती नाही अरे पण काय ते आधी बोल कृष्ण भीष्मांनी अशी प्रतिज्ञा घेतली तुला खरंच माहिती नाही सगळं माहिती होतं पण तरी माहिती नाही दाखवायचं भक्तांची परीक्षा घ्यायची आहे ना भीष्माने प्रतिज्ञा केली अगं काय ते तर सांग भीष्म हे बदले अशी वाणी भीष्म हे बदले अशी वाणी घेतलेली आहे की उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन एकतर नाहीतर दुसरं मी स्वतः युद्धातून बाजूला होईल जी प्रतिक्रिया युधिष्ठिरांची धर्मराजाची तीच कृष्णाची कृष्ण म्हणाले प्रतिज्ञा भीष्मांनी केलेल्या 100% खरी होणार त्यात आपण बदल घडवू शकत नाही तो प्रत्यक्ष भगवान सुद्धा त्याच्यात बदल घडवू शकत नाही आणि भीष्मांचा अधिकार काय वर्णायचा साक्षात आपल्या गुरुशी परशुरामाची सुद्धा युद्ध करून तोडीस तोड युद्ध केलं आणि शेवटी कोणीच विजयी होईना म्हणून साक्षात भगवंतांना अवतीर्ण शिवशंकरांना व्हावं लागलं साक्षात काळ सुद्धा येण्यासाठी घाबरतो त्या भीष्मांच्या पुढे आपण काय करू शकणार आपण तर सामान्य माणसं काही नाही कृष्ण काहीच करता येणार नाही का रे तुम्हाला काहीच करता येणार नाही कृष्ण खरंच काही करता येणार नाही खरंच काही करता येणार नाही मग ठीक आहे मी ही निघाले आता उद्या संध्याकाळी मात्र मला सती कशी मी जाते ते बघण्यासाठी रणांगणावर येशील ना हे शब्द ऐकले मात्र आणि कृष्णाला कळलं भाव शिगेला पोचलाय भक्ताचा हा म्हणाले तसं एक आहे अगदी नाही असं नाही
एक युक्ती आहे. काय? ज्यांनी प्रतिज्ञा केले त्याच्याकडेच जाऊया. कुणाकडे? भीष्मांकडे? हो कृष्ण. कृष्ण म्हणाले ज्यांनी प्रतिज्ञा केली त्यांच्याकडेच जायचं. तेच काहीतरी उत्तर देऊ शकतात. इतक्या रात्री? म्हणाले काही इलाज नाहीये, जायचं. पण जायचं कसं? कुठेतरी पहारा असेल ना भीष्मांकडे. भीष्मांची छावणी आहे ती प्रधान सेनापतीची, त्याच्या बाहेर किती पहारेकरी आणि किती बंदोबस्त. त्याच्यातनं तू आणि मी तर शत्रू पक्षातले, त्यांच्याकडे जावं कसं रात्री? ते म्हणाले युक्ती आहे, मी सांगतोय ना, आदल्या दिवशी मतं बदलण्याची शक्यता जास्त असते. आपण जाऊन मत बदलूया त्यांचं, काय ते बघूया. ठीक आहे, तू म्हणशील तसं करूया. आतापर्यंत संकटात तूच वाचवलंस, त्यामुळे तू सांगशील ते आम्ही ऐकणार. तू आहेस तशीच यायचं माझ्या बरोबर. पण मी तिथे गेल्यानंतर मला मात्र सगळे ओळखतील. भीष्मांकडे जाण्यासाठी 3 अटी होत्या. कोण कोण जाऊ शकतं भीष्मांच्या छावणीत युद्ध प्रसंगी? एक पतिव्रता स्त्री आली कुठली तर ते जाऊ शकतात. दुसरं, संत महात्मे योगी सत्पुरुष कोणीही आले, संन्यासी तडी तापसी, तरी त्यांना जाण्याची परवानगी. आणि तिसरं, प्रत्यक्ष स्वतः भगवान गोपालकृष्ण आले तर त्यांना जायची परवानगी. मग म्हणाले तू असाच येणार? नाही म्हणाले, मी असा येणार नाहीये, पण तुझ्या जोडा राख्याचा वेश मी घेणार. काय कृष्णा? अरे ज्या पायावर आम्ही मस्तक ठेवायचं, ज्या पायावर आमचं सर्वस्व वाहून टाकायचं, तर ते पाय आज मला जोडा राख्या म्हणून? नाही रे कृष्ण, तुझ्या सौभाग्याचा प्रश्न सोडवायचा आहे ना, मग मी सांगतोय तसं करायचं. काही इलाजच नव्हता हो. मध्यरात्र सुद्धा उलटून गेली होती, पहाट व्हायची वेळ आलेलीच होती. पण तरी सुद्धा अशा वेळेला रणांगणातून न जाता एक आड मार्ग निवडला, जो काट्या कुट्यातून नेणारा होता, जो जंगलातून नेणारा होता. त्या मार्गावरून द्रौपदी निघाली आणि कृष्णाने वेश घेतला होता खरोखर जोडा राख्याचा, एक गड्याचा वेश घेतला आणि चालू लागला. त्याच्या पायात वाहना होत्या, पण द्रौपदी अनवाणी चालली होती. चालायला लागल्यानंतर जसा जसा जंगलामध्ये प्रवेश केला, द्रौपदीच्या पायात काटे कुठे भोचायला लागले. बरं, स्त्रीचा पाय होता त्यामुळे अधिक नाजूक, त्यामुळे वेदना सुद्धा अत्यंत होत होत्या. आणि काट्या कुट्यातून फिरायला या राजकुळातल्या स्त्रीला कधी सवय नसल्यामुळे अत्यंत वेदना द्यायला लागली हो. आणि कृष्णापाशी आर्जव करायला सुरुवात केली द्रौपदीने. हरी काहीतरी कर रे कृष्णा, काहीतरी कर. हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना. पायी खले रुतती चहूकडे दिसती, दुःख सहावेना जंगलातून अनवाणी चालण्याची सवय नाहीये. पण माझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे म्हणून तू सांगितलंस, त्याच्यात नक्की काही धोका नाही. तू निवडलेला मार्ग भल्यातच असणार, तुझ्या विश्वासावर मी आलेलो. पण अशा देहाला होणाऱ्या यातना कशा थांबवायच्या? हरी मजला कृष्ण, परिस्थिती किती आहे बघ. आले बिपिनी कट, झाली रजनी बिकट, आले बिपिनी झाली रजनी निकट, किती श्वापदे निकट, किती श्वापदे निकट, धीर धरवेना हरी मजला चालवेना, हरी मजला चालवेना, चालवेना, हरी मजला चालवेना, चालवेना. कृष्णा चालवत नाही रे आता, काहीतरी कर. कृष्णा म्हणाला असं, बरं आणखीन एक मार्ग आहे. तुला चालवत नाहीये,
काही जणांना वाटेल मी व्हॉट्सअप बघतोय की काय, पण व्हॉट्सअप न बघता तंबोरा मध्येच बंद पडतो, त्यामुळे चालू करावा लागतो. असो. द्रौपदी म्हणे चालवत नाहीये. कृष्ण म्हणाले एक मार्ग आहे. या माझ्या पायातले जे जोडे आहेत ना ते तू घाल आणि मी येतो अनवाणी तुझ्या मागे. दासांचा अभिमानी प्रभू हा भक्तांचा अभिमानी. किती असावं दासांबद्दल प्रेम भगवंताला. हजारो कथा पुराण चाळून पाहिली तर सापडतात की भक्तासाठी वाटेल ते करायला भगवंत तयार असतो. द्रौपदीला आश्चर्य वाटायचं शिल्लक होतं फक्त. आज किती आखरीत मांडलं श्रीकृष्णा. इतक्या रात्री मध्यरात्री होऊन गेल्यानंतर सुद्धा भीष्मांची प्रतिज्ञा खरी होणार, पण ती सुद्धा खोटी करण्यासाठी, आम्हा भक्तांसाठी, माझं सौभाग्य वाचवण्यासाठी तू माझ्या बरोबर मध्यरात्रीच्या वेळेला आड काट्या कुट्यांच्या वाटेत श्वापद आहेत अशा मार्गातून मला नेतोयस. त्यात मला काटे कुठे रुततायत म्हणून तुझ्या वाहना काढून तू मला जोडे घालायला देतोस. ज्या पायावर ज्या चरणांवर डोकं ठेवायचं त्या चरणांना मी काट्या कुट्यात न न्यायचं. काय आश्चर्य करतोय श्रीकृष्णा. कृष्ण म्हणाले तुझं सौभाग्य वाचवायचंय ना, एकच मार्ग आहे, तर तू न बोलता माझ्या बरोबर यायचं. गेले कसे बसे त्या छावणीतून धावत पळत तिथपर्यंत पोचले. जंगलातून छावणीपर्यंत पोचले आणि छावणीच्या बाहेर आता एवढी रात्र म्हटल्यानंतर कुठेतरी पहारे करायला ढुलकी येतेच ना. ती पहारे करायला ढुलकी आलेली पाहून कृष्णाने सांगितलं आधी मी पुढे जातो, मग तू माझ्या मागला ये. आणि कृष्ण लहानपणापासून हे सगळे खेळण्यात, उड्या मारण्यात, नाचण्यात हे सगळे पारंगत असल्यामुळे ते पहारे करायची दृष्टी चुकवून पटकन आत उडी मारली. पण द्रौपदीला ते काही पटकन जमलं नाही. म्हणून द्रौपदी आज जाणार तोच काहीतरी आवाज आला आणि जागी झाली. जागा झाला पहारेकरी. ए कुठे जाताय. ते नाही म्हणाले. कृष्ण म्हणाले भीष्मांची छावणी हीच ना. हो म्हणाले भीष्मांची छावणी हीच, पण तुम्ही तिथे जाऊन काय करणार. मला परवानगी देता जरा जायचं, त्यांच्याशी जरा काहीतरी बोलायचं होतं. परवानगी देताय. नाही म्हणाले. भीष्मांच्या छावणीत एकतर ते प्रधान सेनापती, त्यांच्या छावणीत जाण्याची परवानगी कुणालाही नाही. जिथे यम स्वतः घाबरतो. काय स्वतः घाबरतो. ब्रह्मा विष्णू महेश जिथे जायला घाबरतात, ज्याची परवानगीची आवश्यकता असते, त्या भीष्मांच्या छावणीत तू कुठला तरी जोडा राख्या आणि कुठला तरी ही स्त्री, आम्ही नाही परवानगी देणार. कृष्ण म्हणाले कुणालाही जायची परवानगी नाही. म्हणजे कुणालाही जायची परवानगी नाही. खरंच कुणाला जायची परवानगी नाही. हा म्हणजे तशी आहे. कुणाला परवानगी येते सांग. एक तर तुला स्त्री कुठली असेल पतिव्रता स्त्री तर तिला जायची परवानगी. दुसरं कोणी संत महात्मे आले, योगी सत्पुरुष आले तर त्यांना जायची परवानगी आहे. आणि आणखी तिसरं स्वतः प्रत्यक्ष गोपाल कृष्ण आले तर त्यांना जायची परवानगी आहे. असं ना मग ही कुलस्त्री आहे, पतिव्रता आहे, मी बाहेर थांबतो पण ह्यांना आज जाऊ. पण द्रौपदी म्हणाली अरे कृष्णा मला तू एकटा तिकडे पाठवतोस एकटीला, मी तिथे जाऊन करायचं तरी काय. बरं तुझ्यासारखं वाक चातुर्य माझ्याकडे नाही. तू काही चार सल्ला मसलतीच्या गोष्टी करशील आणि त्यांना त्या प्रतिज्ञेपासून परांगमुख करशील. पण तसं माझ्याकडे काहीच नाही. एक तर वेळ अशी आली की सगळी चिंता करण्यात माझा वेळ जातोय. उद्या माझं काय व्हायचं आणि मी काय करणं अपेक्षित आहे. सांगू कसे मी कापते तत्दर्शनी मम हृदय कापते अनृत हे वदना सांगू कसे मी त्याला तत्दर्शनी मम हृदय कापते अनृत हे वदण्याला. खोटं बोलायला माझी जीभ रेटत नाही. मी तिथे काय बोलणार. तिथे जाऊन तू खोटं बोलू नकोस. एकच काम कर. काय करशील. पूर्वी कसं असायची पद्धत की कुणालाही छावणीतून आत गेलं तरी पूर्ण मुख्य माणसाकडे जाण्यासाठी वाटेत एक पडदा टाकलेला असायचा. त्या पडद्यापाशी उभं राहून प्रार्थना करायची आत येऊ का. मगच परवानगी दिली तर आत यायचं. तू काय कर द्रौपदी आज जा
ते पडद्यापाशी उभे आहेत आणि स्त्रियांचा नमस्कार करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते हात हलवल्यानंतर कंकणाचा आवाज येतो. पूर्वी काही काही संकेत म्हणून पाळत असतो की समजा चार पुरुष माणसं जर काही चर्चा करत असतील आणि त्याच्यात जर काही विनोद जो स्त्रियांनी न ऐकण्यासारखा असेल किंवा न ऐकण्यासारखं काही बोलणं असेल तर स्त्रीनी आल्यानंतर कंकण वाजून त्यांना तो संकेत आहे सावधान, स्त्रीचा प्रवेश होतो. आपली जीभ कुठे कशी वापरायची ते आपल्याला कळलं पाहिजे. हे काही काही संकेत त्या काळापासून पाळतात म्हणून. आणि काय आहे असं विचारलं तर काय सांगायचं कृष्णा? एकच सांग म्हणाले, तू आधी जाऊन त्यांना नमस्कार कर आणि तू इथे एकटी कशी आलीस हे विचारल्यानंतर त्यांना एवढंच सांग की माझा जोडा राख्या आला. अरे कृष्णा, एक एक नवलच तू करतोयस. एवढ्या मध्यरात्री भीष्मांची प्रतिज्ञा खोटी ठरावी म्हणून एक तर माझ्या बरोबर आलास, वाटेत काटे रुतत होते म्हणून तुझ्या चप्पल माया घालायला दिलास आणि आता तिथे जाऊन तू त्याच्याशी खोटं बोलायला सांगतोस आणि तुझ्यासारख्या आम्हाला भगवंताच्या ठिकाणी असलेल्या माणसाला तू जोडा राख्या आलास हे तू माझ्या तोंडातून वदवून घेतोस. शक्य नाहीये. ते तुला काय करायचंय? माझ्या उपायाचा हा एक भाग आहे म्हणून तू कर. म्हणून द्रौपदी जाते. भीष्म चिंतन करतच होते शतपावली करता करता, कारण प्रतिज्ञा घेतल्यापासून जवळजवळ मध्ये 3-4 तास गेले होते, पण तरी सुद्धा आपली प्रतिज्ञा चूक आहे का नाही याबद्दल थोडी शंका होती आणि म्हणून विचार करत होते. आता या ठिकाणी कुंती माता आली, या ठिकाणी द्रौपदी आली, पांडवांच्यात कोणी आलं आणि त्यांनी प्रश्न विचारला की हे तुम्ही कसली प्रतिज्ञा घेताय? तर मी त्यांना काय उत्तर द्यायचं? एक प्रतिज्ञा घेऊन आयुष्यात ती चूक केली असं मला वाटत होतं की त्या प्रतिज्ञेसाठी मला न्यायाच्या विरुद्ध उभं राहायला लागते, धर्माच्या विरुद्ध उभं राहावं लागते. नवे प्रत्यक्ष गोपालकृष्ण पुढ्यात समोर आहेत तरी सुद्धा त्यांचा विरोध, त्यांच्या विरोधात त्यांच्या पुढे जाऊन मला लढावं लागतंय हा विचार चालू असतानाच द्रौपदी तिथे येऊन थांबली. कोण आहे कळलं नाही, पण नमस्कार केला. त्यामुळे कंकणांचा आवाज झाला आणि कंकणांचा आवाज झाला म्हणून कुणीतरी सौभाग्यवती स्त्री आहे म्हणून तिला आपसूक तोंडातून आशीर्वाद निघून गेला. अष्टपुत्रा सौभाग्यवती बोले भीष्म ख्यात कीर्ती, येरी म्हणे मी पांडव सती दर्शनाला पातले. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद भीष्मांच्या मुखातून निघून गेला आणि मग द्रौपदीला बोलायचं सुचलं. आता आशीर्वाद मिळालाय ना. तुम्ही म्हणता अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, पण हा आशीर्वाद या जन्मा करता का पुढच्या जन्मा करता? आजोबांनी स्वतःच्या नातवंडांना मारण्यात कसला आलाय पराक्रम? तुम्ही बोलायला लागली हो द्रौपदी. आणि हे सगळं शांतपणे भीष्म ऐकून घेतात, कारण त्यांना स्वतःची चूक मान्य होती. आपली निव्वळ प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता म्हणून न्यायाच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध ज्या पांडवांनी आयुष्यभर दुःख सोसलं त्या पांडवांच्या विरुद्ध आणि प्रत्यक्ष गोपालकृष्ण त्यांच्या सेनेतून सारथी म्हणून येत आहेत, त्यांच्या विरुद्ध आपल्याला युद्ध करावं लागतं. किती पाप केलंय मी, शांतपणे ऐकून घ्यावं लागतं. पाप करणारा माणूस सुरू बोलू शकत नाही. त्याला म्हणजे अर्थात स्वतःच्या पापाची जाणीव स्वतः असली तर. पण म्हणून ती भीष्माना होती, सत्पुरुष होते म्हणून शांतपणे ऐकून घेत होते. द्रौपदीचं सगळं बोलणं पूर्ण झाल्यानंतर आता तर काय अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आशीर्वाद निघूनच गेला होता. म्हणजे निष्पांडवी पृथ्वी करणार हे खोटं ठरलं होतं. मग प्रतिज्ञेची दुसरी बाजू खरी करायला लागणार होती. काय? स्वतः युद्धभूमीतून बाजूला राहायचं. पण हे सगळं चालू असतानाच भीष्मांना कळलं की ही इथे एकटी आलेली नाही आणि हे हिचं डोकं निश्चित नाही. द्रौपदी, इतक्या रात्री मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुद्धा तू जागी कशी? आणि तू इथे आलीस त्यावेळेला तू एकटी आलीस? तुला वाटेत कोणी अडवलं नाही? नक्की तुझ्या बरोबर कोणतरी आलेलं आहे. तुझ्या बरोबर कोण आलंय? द्रौपदी म्हणाली, त्याचं असं आहे, माझा जोडा राख्या माझ्या बरोबर आला. जोडा राख्या शब्द ऐकले आणि भीष्मांना जे कळायचं होतं ते कळलं. भीष्मांनी सांगितलं, बरोबर, तुझ्या सौभाग्याचा जोडा जो राखणारा आहे तो भगवान गोपालकृष्ण तुझ्या बरोबर इथे आलाय. कुठे आहेत ते दाखव, त्यांचं दर्शन मला घेऊ दे, त्यांचं दर्शन दुर्लभ आहे. आणि म्हणून तडक बाहेर आले आणि
आणि पहारेकऱ्यांच्या बाजूला उभा असणारा एका अर्ध्या धोतरावरचा माणूस पाहिला. वेश परिधान केलेला असला दुसरा तरी सुद्धा अंगावरचं तेज काही लपतंय का हो भगवंताच्या. क्षणार्धात ओळखलं हे भगवंत आहे आणि पायावर जाऊन लोटांगण घातलं. उठून उभं केलं. जे द्रौपदीने ऐकवलं होतं तेच कृष्णाने ऐकवलं. भीष्म, तुम्ही रागाच्या भरात भले जरी प्रतिज्ञा केलेली असेल तरी पण ती न्यायाच्या विरुद्ध आहे, धर्माच्या विरुद्ध आहे. आणि कुठेही गेलात तरी आपल्या प्रतिज्ञा या व्यक्तिगत पातळीवर असतात आणि सर्वत्र विश्वाच्या पातळीवर जो असतो तो धर्म असतो. आपल्या प्रतिज्ञेपेक्षा मोठा निश्चितच धर्म आहे, निश्चितच न्याय आहे. त्यामुळे ती कशी खोटी करायची हे मी तुम्हाला आता सांगायला वेगळं नको. तुम्ही अष्टपुत्रा सौभाग्यवती भव द्रौपदींना आशीर्वाद दिलेलाच आहे. आता त्याप्रमाणे खरं करा. भीष्म म्हणाले ठीक आहे, ही प्रतिज्ञा खोटी निश्चितच होणार आहे, पण ती मी करायची कशी? मी आपणहून काही युद्धातून बाजूला होऊ शकत नाही, त्याला काहीतरी कारण लागेल ना. कृष्ण म्हणाले त्याची सगळी योजना आम्ही करून ठेवली. तुम्हाला युद्धभूमीवरून बाजूला कसं करायचं मला सगळी तुमची हिस्ट्री माहिती आहे. काय थोडं मध्येच इंग्लिश बोलावं लागतं, नाही तर मग बुवाला मागास समजतात लोक. असतो थोडा विनोद, पण तुमचा सगळा इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे शिखंडी नावाचा जिन्नस आम्ही आमच्या इथे ठेवलाय ना, तो वेळीच आम्ही उद्या पुढे दाखवणार आणि मग त्या प्रतिज्ञा तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही युद्धभूमीतून कसं बाजूला व्हायचं ते आम्हाला माहिती आहे. ते सगळं जाऊ दे गोपालकृष्णा. या युद्धभूमीवरून मला कधीही कसंही बाजूला होता येईल, तुम्हाला जिंकवून देता येईल. पण खरं सांगू कृष्णा, आम्हाला जे तुझं दुर्लभ दर्शन आहे ते रोज रणांगणावर दिसतंय रे. युद्ध मी करायला जसं प्रतिज्ञा आहे कारणीभूत आहे, तसं अर्जुनाशी युद्ध करत असताना त्याचं जसं सारथ्य तू करत असतोस त्याचं दर्शन मला रोज व्हावं म्हणूनही मी युद्ध करत असतो. आणि म्हणूनच मला युद्धातून बाजूला व्हावं असं वाटत नाही. आज 9 दिवस झाले अर्जुनाने जो काही पराक्रम केला तो अतुलनीय होता, पण त्याच्या मागे तुझं बळ आहे, तुझा आशीर्वाद आहे, म्हणूनच निश्चित होत होता. त्यांच्या बाजूने तू लढतोस, पण परपक्षात सुद्धा काही तुझ्यावर निष्ठा ठेवणारे आमच्यासारखे लोक असतात. त्यांचा विचार करणार की नाही तू? निश्चितपणे करणार विचार. भगवंत म्हणाले भीष्मा, काय हवंय ते मागून घ्या तुमच्यासाठी. भीष्म म्हणाले माझ्यासाठी काही नको, पण आता माझा अंतकाळ काही फार लांब नाही. युद्ध झाल्यानंतर मी माझेही देह टाकणार. फक्त युद्धाचा निर्णय काय होतो हे बघण्याकरता माझे कान आसुसलेले, म्हणून मी उद्या जरी युद्धातून बाजूला गेलो तरी मला इच्छा मरणात वरदान आहे. त्यामुळे मला मागणी मागायचं झालं तर मला एकच वरदान दे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, जुहा पर हर भजन हो, जुहा पर हर भजन हो, जुहा पर हरि भजन हो, जब सांस तन से निकले, तन से निकले, शिव के मन शरण हो. एकच मागण्या रे भगवंता. हे सगळं जेव्हा संपेल त्यावेळेला लोकांना भेटायला नक्की येशील. माझा देहातून माझे हे प्राण जेव्हा जात असतील त्यावेळेला माझ्या मुखामध्ये तुझंच नाम असेल ना. जिव्हा पर हरि भजन हो, जब सांस तन से निकले. जेव्हा श्वास शेवटच्या अखेरीस मी जे मोजत असेल त्यावेळेला माझं नाव, तुझं नाव माझ्या जिभेवरती राहू दे आणि तुझी छबी माझ्या डोळ्यापुढे असू दे. तू प्रत्यक्ष दर्शन मला दे, अशी एकच मागणी दे. कृष्ण म्हणाले तथास्तु, निश्चितपणे होणार. भीष्मांना कळलं खरं काय मागायचं. जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती, ऐसी देई संगती. भीष्मांना कुठल्या संगतीची आवश्यकता नव्हती, कारण ते स्वतः सत्पुरुष होते. पण भीष्मांना जसं भीष्मांचा शेवट कसा झाला, भीष्मांचे शेवटचे श्वास मोजत होते तसं प्रत्येक श्वासागणित भगवंताचं एक एक नाव येत गेलं आणि 1000 श्वास पूर्ण झाल्यानंतर विष्णू सहस्रनाम तयार झाले. जे आज आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणतो महाभारतात आहे, त्या पर्वात शांती किंवा अनुशासन पर्वात कुठेतरी ते आहे.
त्या परमात्म विष्णू सहस्रनाम स्तोत्र भगवंताचाच एक आशीर्वाद आणि भीष्मांच्या प्रत्येक श्वासागणित भगवंताचं येणारं नाव अशाने ते झालेलं सहस्रनाम स्तोत्र आहे. पावन झालं भीष्मांचं अख्खं जीवन. प्रत्यक्ष भगवंत डोळ्यापुढे प्रत्यक्ष बघायला मिळत होता, पाहायला मिळत होता. त्याच्या पुढ्यात त्याच्या नावांची स्तुती अर्पण करायला मिळत होती. आणि भगवंत पाठीशी असेल तर काय होतं हे दुसरा भाग. आयुष्यभर पांडवांनी सेवा केली, द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी निष्कामपणे सेवा केली, निष्कामपणे भक्ती केली, म्हणून भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहिला. तीच जर कृपा, त्याच्या चरणांचा संग आपल्याला पाहावा वाटत असेल तर पूर्वरंगाचं तात्पर्य लक्षात घेऊन नामदेव महाराजांचं बोट पकडून, कारण आपल्याला काय मागायचं हा विवेक राहत नाही, म्हणून त्यांचं बोट पकडून भगवंतापाशी एकच मागणं मागायचं. काय मागतात भगवंत नामदेव महाराज? फार गोड मागणे. जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, संतती नारायणा, जेणे तुझे चरणी लागे माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी. म्हणती सो आत्मा सर्वभूती, नामा म्हणती सो आत्मा सर्वभूती, ऐसी देई मती नारायणा माझी, जेणे तुझे चरणी लागे माझी, लागे माझी, लागे माझी. कृष्ण महाराज की जय. झालेली कीर्तन सेवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्वामी यांच्या चरणी अर्पण करून, नारदांच्या चरणी अर्पण करून, दोन्ही उत्तम साथीदारांच्या चरणी अर्पण करून त्या दोघांनाही धन्यवाद देतो. संस्थेने कीर्तन आयोजित केलं, संधी दिली, त्या सेवेच्या संधीबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं सूत्र ऑनलाईनच्या माध्यमातून फेसबुकचं आणि त्याचं शूटिंग करणे, लाईव्ह व्हिडिओ तयार करणे, त्या सगळ्या जोशी कुटुंबियांचे आभार मानतो. कारण या सगळ्यांच्या माध्यमातून हे कीर्तन होत असतं. इथे मध्ये करून दिसणारा एक जरी कीर्तनकार असला तरी त्याच्या मागे हात अनेक असतात. त्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. आणि तुकोबांनी जे मागणं मागून ठेवलं भगवंताकडे, ते मागणं मागून कीर्तनाला विराम देतो. ह्याची दान दे का देवा तुझा